तर मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा रखडली आहे। जहाजाचं इंजिन बिघडल्यानं सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे। ही सेवा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती, मात्र ती आता सेवा बंद करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेश कौळगेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरेश, निश्चित जगदीश, ही अत्यंत महत्वाची ही मुंबई विजयदुर्ग ही सागरी रोरो सेवा होती। ती 1 मार्चला सुरू झाली होती। अत्यंत सध्या चाकरमान्यांना एक पर्याय म्हणून ही महत्वाची सेवा होती, कारण कोकण रेल्वे आणि मुंबई गोवा महामार्गावर असणारा ताण हा कमी करण्यासाठीच ही एक पर्यायी व्यवस्था होती। मात्र या सध्या रोरो सेवा आहे ती अनिश्चित कालासाठी बंद झालेली आहे। सागरी मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार जे मुख्य 4 इंजिन असतात त्यातल्या 3 इंजिनना बिघाड झालाय आणि याची जी दुरुस्ती आहे तर ती होताना काही अडचणी आहेत। त्यासाठी 10 दिवसाचा कालावधी लागेल अशी माहिती दिली। आणि यात महत्वाचा जो विषय आहे ती सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि अशा वेळी मध्य पूर्व आशियातून याचे जे सुटे पार्ट आहेत ते आणले जाणार आहेत। मात्र त्या जे पार्ट मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ज्या अडचणी आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे तो इंजिन दुरुस्त होण्यासाठी विलंब होतोय। अतिशय ही महत्वाची जी रोरो सेवा आहे ती मात्र अनिश्चित कालासाठी सध्या बंद झाल्याची माहिती आहे ती मिळते। मात्र त्यामुळे प्रवासी वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त आहे। नक्कीच प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते। सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद।